आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुड फ्रायडेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। गुड फ्रायडे हा ख्रिश्चन धर्मियांचा अत्यंत पवित्र आणि शोकपूर्ण दिवस आहे, जो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानाचे स्मरण म्हणून ईस्टरच्या आधीच्या शुक्रवारी पाळला जातो। हा दिवस मानवतेसाठी येशूने दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा, प्रेमाचा आणि क्षमेचा संदेश देतो। त्यामुळे याला पवित्र शुक्रवार असेही म्हणतात। गुड फ्रायडेबद्दल महत्त्वाची माहिती। ऐतिहासिक महत्त्व। इतिहास। बायबलनुसार येशू ख्रिस्ताला रोमी राज्यकर्त्यांनी ईशन निंदेच्या आरोपाखाली वधस्तंभावर खिळले होते। येशूने स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन मानवजातीच्या पापांचे प्रायश्चित्त केले। तुम्हाला माहिती आहे का, गुड फ्रायडेचे नाव गुड का आहे ते? या दिवशी येशूचा मृत्यू झाला तरीही हा दिवस गुड म्हणजे चांगला मानला जातो, कारण तो मानवजातीच्या मुक्तीसाठी दिलेले सर्वोच्च बलिदान मानले जाते। दिवस कसा पाळला जातो? चर्चमध्ये प्रार्थना। ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जाऊन विशेष प्रार्थनेत सहभागी होतात। उपवास व शोक। हा दिवस शोक, प्रायश्चित्त आणि उपवासाचा दिवस म्हणून पाळला जातो। दुःखाचा काळ। अनेक चर्चमध्ये दुपारी 12 ते 3 या वेळेत येशू वधस्तंभावर असतानाच्या शेवटच्या पासांचे स्मरण केले जाते। गुड फ्रायडेचा इतिहास। सुमारे 2000 वर्षांपूर्वी जीसस ख्राइस्ट यांनी लोकांना प्रेम, दया, क्षमा आणि सत्याचा मार्ग शिकवला। त्यांनी सांगितले की सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, परंतु त्या काळातील काही लोकांना आणि सत्ताधाऱ्यांना त्यांचे विचार आवडले नाहीत। त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात आला। त्या काळातील रोमन राज्यपाल पॉन्टियस पायलेट यांनी शेवटी येशू ख्रिस्तांना क्रूसावर खेळण्याची शिक्षा दिली। क्रूसावर खेळण्याची घटना। येशू ख्रिस्तांना जेरुसलेम जवळील गोलगोथा या ठिकाणी क्रूसावर खेळले गेले। ही घटना इतिहासात क्रुसिफिक्शन ऑफ जीसस म्हणून ओळखली जाते। क्रूसावर असताना देखील येशू ख्रिस्तांनी लोकांसाठी प्रार्थना केली आणि त्यांना माफ केले। त्यामुळे ख्रिश्चन लोक त्यांच्या त्यागाला आणि प्रेमाला महान बलिदान मानतात। गुड फ्रायडे का साजरा केला जातो? येशू ख्रिस्तांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी, त्यांच्या प्रेम, क्षमा आणि दयाळूपणाच्या शिकवणीचा आदर करण्यासाठी, मानवजातीच्या पापांसाठी त्यांनी दिलेल्या त्यागाची आठवण करण्यासाठी। दिवस कसा साजरा केला जातो? ख्रिश्चन धर्मातील लोक हा दिवस अत्यंत शांत आणि श्रद्धेने पाळतात। या दिवशी साधारणपणे हे केले जाते: चर्चमध्ये प्रार्थना आणि विशेष सभा आयोजित केल्या जातात। येशू ख्रिस्तांच्या जीवनातील शेवटच्या घटनांची आठवण केली जाते। काही लोक उपवास करतात। क्रूसची पूजा केली जाते। दानधर्म आणि गरिबांना मदत केली जाते। जगभरातील साजरा। गुड फ्रायडे हा दिवस अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी असतो। इंडियामधील ख्रिश्चन समाज देखील या दिवशी विशेषतः इंडियामधील ख्रिश्चन समाज मोठ्या श्रद्धेने पाळतो। विशेषतः जेरुसलेम येथे मोठ्या धार्मिक यात्रा आणि प्रार्थना कार्यक्रम होतात। माहिती कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।